कोडी येथील दीन पाडवी माध्यमिक विद्यालय HPV लसीकरणाबाबत जनजागृती सत्र संपन्न. पालक व विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टर हिरा पावरा यांनी मातृभाषेतून समुपदेशन केले. महिला आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या HPV लसीकरणाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत येणाऱ्या दीन पाडवी महाविद्यालय कोडीद येथे विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सध्या HPV लसीकरणाबाबत ग्रामीण भागातील पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. लसीमुळे दुष्परिणाम होतात, भविष्यात अडचणी येतात अशा चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी हे सत्र घेतले आहे. या सत्रात डॉक्टर हिरा पावरा यांनी अतिशय सोप्या भाषेत आणि मातृभाषेतून पालकांशी व विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांनी HPV विषाणू म्हणजे काय, त्यामुळे गर्भाशयाच्या मुखाला कर्करोग कसा होतो आणि ही लस 90% संरक्षण कशी देते याची सविस्तर माहिती दिली. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि भारत सरकारने तिला मान्यता दिल्याने डॉक्टर हिरा पावरा यांनी सांगितले. 14 वर्ष वयोगटातील मुलींना ही लस दिल्यास त्यांचे आयुष्यभर संरक्षण मिळते असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी पालकांच्या सर्व शंकांचे निरसन करत लसीकरणाला घाबरू नये असे आवाहन केले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री VM पाटील सर व शिक्षक वृंद उपस्थित होते. तसेच आरोग्यसेवक सागर पावरा, आरोग्यसेविका प्रमिला गिरासे, गट प्रवर्तक ज्योती पावरा तसेच उपकेंद्र अंतर्गत कार्यक्षेत्रातील आशा सेविकाही उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल पावरा मॅडम यांनी केले. त्यांनी HPV लसीचे महत्त्व विशद करत लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिरपूर धुळे प्रतिनिधी तुषार शेटे यांचा रिपोर्ट. शहरामध्ये बोलत होता किंवा म्हटलं माणूस कॅन्सर येतो हे लागतो आपल्याला की नाही. आज कॅन्सर प्रत्येक गावात उतरलेलो, कोळीमा कॅन्सर उतरलेलो, आजूबाजू खेळावर गावागावा एक तो पेशंट येतो, सध्या पेशंट नाही पेशंट कॅन्सर येईल. आपल्या गावात मागे एक प्रतिष्ठित व्यक्ती मुली बघत पडले, बरोबर तिला कॅन्सर दिस जातो. अजून माणूस माणूस ते रिसर्च फॉर आहे सध्याच माणूस तिला कॅन्सर उठली गेली, बरोबर. आज कॅन्सर हा आजार एक दुर्मिळ आजार आहे गेलो का. हा दुर्मिळ आजार का आहे गेलो. दुर्मिळ आजार म्हणजे एक आपण खानपान बदली गयो, आपण हायब्रिड खाणपान जे आपल्याला जे डायरिया खातात पूर्ण डायवर माणूस पहिलं खाणं खाऊ नाही नाही खाणं जे खाणं जो भी खानपान बदली गई त्यानंतर एक भारताમાં प्रत्येक 11 मिनिटांमध्ये म्हणजे 10 मिनिटांनंतर 11व्या मिनिटे एक कॅन्सर पेशंट भारतामध्ये बाजू. भारतामध्ये प्रत्येक 11व्या मिनिटाला सर बहुतेक त्यानंतर घ्या ना थोडं मला यांना बी आपण गावाला भाषा समजते ना, कारण तुमच्या दोघांमुळे मराठी बोलावं लागतं. भारतामध्ये प्रत्येक 11व्या मिनिटाला कॅन्सर एक पेशंट मरतो की आज 11व्या मिनिटाला पेशंट मरणे जो एक कॅन्सर प्रकार येतला. कॅन्सर प्रकारमा जो गर्भपिशवी जे कॅन्सर से महिला माहिती गर्भपिशवी कॅन्सर, महिला माहिती एक कॅन्सर, स्तन कॅन्सर या दुई कॅन्सर ज्या महिला अधिकृत येतला. 3 कॅन्सर मा जास्ती करून जो महिलांना गर्भपिशवी जी कॅन्सर येतो 3 कॅन्सर करून सध्या भारतामा मरण्याचे प्रमाण खूप असते. त्याच्यामुळे सर कॅन्सर नहीं आपको काल भी राष्ट्रीय कार्यक्रम लेतला पल्स पोलियो मगाशी मागे होई, बरोबर. पल्स पोलियो 2 टीम कम पुऱ्या का पेडतला आपको कि वो त्या 2 टीम का 3 पुऱ्या पोलियो नहीं जोए एक करता पेडतला की नहीं. 0 ते 5 वयोगटातील ज्या पुऱ्या राहित राहितला 3 पुऱ्या हो तुम्हाला अंगणवाडी मध्ये जातला. आपण अंगणवाडी मध्ये जातला आम्हाला अशी सेविका उपकेंद्रामध्ये लावतला. 3 0 ते 5 वयोगटातील पुऱ्या का वॅक्सिनेशन देतला. ती वॅक्सिनेशन काय काय दिलो DCG रहितो. DCG का देतला जन्मताने एक डोस देतला बा. तो डोस का देतला की बोतीला भविष्यवाणी ती मिळवून देतो. जो DCG देवायचा आहे ते भविष्यवाणी 90% तरी ती नापीबी पासून
मुक्ती रहितली किंवा तिला टीबी नाही ओला भरपूर वॅक्सिनेशन आहे 0 ते 5 वयोगटातील डोसेस येतात लसेस आहे आपण तीन पुण्याला आपल्या टिबलिन सिस्टम दिलेली त्यांच्यावर जोडतो विचार पण तीन पुण्या पडतात त्याला आपो ते जी सुरी एचपीव्ही लसीकरण विशेष आहे एचपीव्ही लसीकरण एचपीव्ही लसीकरण वयोगट काय आहे इन्सुलिन मी पहिले बी वाढवून की बाय पहिलं नाही पहिलं ना एचपीव्ही लसीकरण काय आहे एचपीव्ही लसीकरण 0 ते 5 वयोगटामा निवडतो कोणी 14 वर्ष ते 15 आत इन्सुलिन देणं पडतं 14 वर्ष ते 15 वर्ष सूर्य का देणं पडायचं ही वो तीन सूर्य नको गर्भपिशवी किंवा दिरू स्तनंती कॅन्सर नाही होतो हे कोणताची एचपीव्ही लसीकरण देणं येतो एक तुम्ही बी पालको बी समोर होतो की बा आपली सुरी जी वॅक्सिनेशन दिलं असेल की इन्सुली का देणे डॉक्टर आम्ही किंवा आम्हाला कर्मचारी किंवा पीएचसी लसीकरण देण्या लसीकरण काय दुसरे त्यातून पुढे द्यावं हो त्यामुळे पण तुम्ही समोर काही जाऊ की बो लसीकरण वॅक्सिनेशन एचपीव्ही लसीकरण देणे म्हणजे इनो कॅन्सर नाही भविष्यात बरोबर ही लस आज सिटीમાં जात्रा तुमची लस 9000 आणि 7000 असेल ती लस 20 वर्षापासून येते पुणे 7000 आणि 9000 आपला आदिवासी बहुल क्षेत्रात किंवा गरीब मानवाचे 7000 पण लोक तीन सुनिंग करतात लस त्यांना जवाब 7000 लस द्या ते पण गव्हर्नमेंट काय करले आरोग्य विभाग ही लस प्रत्येक सूर्य केंद्र लस करून डायरेक्ट फुकट फ्रीमा आमरा आरोग्य विभागामार्फत इनो देणं हां की लस देणे करता एचपीव्ही जर इनो जर की लस लागणार ते भविष्यवाणी म्हणून गर्भपिशवी किंवा स्तन कॅन्सर आणि याच लेडीजोस कॅन्सर आणि मेन याच दुई कॅन्सर येतात या कॅन्सर पासून आपण मुक्ती मिळवून देऊ एमी मारा मित्र से मारा सीनियर से मारा सोडिया है से मारा जब सीनियर मित्र से था जब हमारा मित्र से हमारा डॉक्टर मित्र किंवा हमारा शिक्षक किंवा शिक्षक से था किंवा सूर्य 14 वर्षांचे था किंवा 98 लस दिल्ला से था मारा जब का हा मग मालूम है ना डॉक्टर असो किंवा मारा मित्र असो किंवा सर मारा मित्र असे इना पेन तास 15 वर्ष 14 वर्ष तिना यामध्ये 20 वर्षापासून किंवा मागे प्रायव्हेट मा 4 5 7 7 9 9000 रुपये खर्च करून दिल्ला से या पुणे सध्या गव्हर्नमेंट मा खूप मोफत आवडली ही लसीकरण देणे करता आज आम्हा आश्रम शाळामध्ये जनजागृती करूया आश्रम शाळेत जनजागृती झाली सर आश्रम शाळेतील पालकांना बसून आम्ही तिथं सुरुवात करून टाकली आज त्या पोरी होऊन गेल्या आपण इथं नारळ अजून फोडला नाही अजून त्या नारळ फोडून टाकावं ओव्हर मोबाईल किंवा तुम्ही सांगा पालक सांगा तेव्हा पण एचपीव्ही लसीकरण दिल्यामुळे आपल्याला तो बेनिफिट आहे किंवा नुकसान नाही त्याच्यामध्ये आज सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअप एखादं इंस्टाग्राम किंवा याच्यावर उघडताना तर एचपीव्ही लसीकरण बद्दल एवढे अफवा पसरून ठेवले सर की बो एचपीव्ही लसीकरण दिल्याने म्हणजे गर्भ होत नाही किंवा पाळी पटापट होते किंवा भरपूर गोष्टी अशा पसरून ठेवल्या सोशल मीडिया एक डॉक्टर म्हणून किंवा सगळं चांगली गोष्ट म्हणून सांगतो सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी पण आहे की बो एचपीव्ही लसीकरणामुळे अशी एकही मुलीला काहीही त्रास झालेला नाही काहीच नुकसान झालेलं नाही भविष्यामध्ये ही एक डॉक्टर म्हणून किंवा एक तुमचा पुत्र म्हणून या गावाचा पुत्र म्हणून सांगतो आम्ही ती फायदेच आहे नुकसान अजिबात नाही त्याच्यामुळे पालकांनी कळवणे किंवा आपली सुरी जर 14-15 वर्ष आत किंवा 14 वर्ष भरायला आहे तीन सुरी एचपीव्ही लसीकरण करता आम्हाला हाऊ लसीकरण मोफत से जेव्हा 1 रुपयाने नुकसान निम्बे काहीच नुकसान निम्बे ठीक से तीन सूर्या जर लसीकरण 14 वर्ष का देतला 14 वर्ष देणे कारण का तीन सुरेंद्र 12 वर्षापर्यंत मासिक पाळी घेऊन म्हणजे ही सुरी 12 ते 14 मासिक पाळ्या होते बरोबर ते मासिक पाळीमा गर्भपिशवीमा बदल येतो की नाही गर्भपिशवी बदल येतो ते गर्भपिशवी बदल येते तर गर्भपिशवी कॅन्सर येतो तीन गर्भपिशवी बदल येतो मासिक पाळी आल्यानंतर सुरी तारुण्यमा होतली ते तीन जो पिरियड जो येतो ते तर जर तीन लस गई 0 ते 5 मास जर येतो ते एक दिन तुम पुस्तक ही लस काढली ते पुस्तरा पाहिजे म्हणजे झाला सिस्टर जी काढली लस दिला पुस्तरा काय पुस्तरा की नाही पुस्तरा बरोबर की नाही पिरियड चूस आहे 12 ते 14 मास सूर्य वय मावते ते तरी लस देणं ते तर काम पडे आहे पण जो पिरियड से करे तीन सूर्य तो देणं यस से करे काहीही अथवा तुम आपलो पालक हे तो काम करतो तिथं तिला काहीच मालूम नाही एचपीव्ही बद्दल काहीच नाही एज बी नाही पी बी नाही ए बी नाही मालूम नाही तिला बरोबर की नाही आज तुम्ही सुशिक्षित 14 वर्ष वय नंतर
तर तुम्हाला मॅच्युरिटी मावळेला तुम्ही वय मावळ्या तुम्ही सुधार समाज मावळे आता नागरिक म्हणून आहात तुम्ही व्यवस्थित देवाला दुसरी वाट सांगता तुम्ही एचपीव्ही लसीकरण करता तुम्ही कोण बी अफवा तुम्ही 100 बात हाता कर हे मार आहे एक जो निगेटिव्ह 100 माणूस जर 100 वाक्य जर मी हात करून जाईन एक माणूस जर तुम्ही निगेटिव्ह पे तेर का हम होणार तुम्ही सुशिक्षित माणूस आहे बरोबर की नाही सुशिक्षित कोणी तुम्ही बरोबर ना म्हणून जो हात असे तेरो देऊ जो वाईट स्थितीला सोड देऊ बरोबर आपलं पालक वराडीच्या मित्रात तिने खेळून काम करतात तिने त्याला टाइम मिळेल त्याला काम करणे पाहिजे तिने टाइम मिळेल तुम्ही स्वतःहून एचपीव्ही लसीकरण करता एक संमती पत्र तिने आपण पालकांचं ही देणूच आहे आणि अमुक पहिली जाम राहणार ताई अमुक एचपीव्ही लसीकरण देणूच आपण कितना भी तुम सेशन चालू करें नहीं आश्रम शाळा मुली जातात 300 जण सोबत आपण कोणा आठवडा सेशन चालू करेल आपण एचपीव्ही लसीकरण दिले ओके काही शंका एकदम म्हणलं काही शंका नाही पुसलो